नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। Speaking about Varnashram, Srila Prabhupada's on Varnashram and farm community development. Today we are going to read chapter 7. Working is also preaching. It's Varnashram Walk, March 14, 1974, वृंदावन. आज आपण वाचणार आहोत अध्याय 7वा, ज्याचं नाव आहे काम करणे हे हा देखील प्रचारच आहे. वर्किंग इज ऑल्सो प्रीचिंग. हे मॉर्निंग वॉक, वर्णाश्रम वॉक संभाषण आहे मार्च 14, 1974 वृंदावन येथे. या संभाषणामध्ये आपण आज आपल्याला शिकायला मिळेल प्रभुपादांच्याकडून, प्रोड्युसिंग फूड विल इम्प्रेस गव्हर्नमेंट दॅट वी आर नॉट लेझी. आपण जर अन्नधान्य पिकवायला लागलो तर गव्हर्नमेंट देखील इम्प्रेस होईल, त्यांना वाटेल की आपण आळशी नाही आहे. ऑल वर्क फॉर कृष्णा इज अ फॉर्म ऑफ प्रीचिंग. भगवंतांसाठी जे काही केलं जातं श्रीकृष्णांसाठी ते सगळं प्रचार कार्य असतो. नो डिस्टिंक्शन ऑफ हायर अँड लोअर बिटवीन सर्व्हिस ऑफ द डिफरंट वर्णाज. वेगवेगळ्या वर्णामध्ये उच्च नीच अशी कुठलीही विभागणी नाही आहे. वी आर नॉट लेझी लाईक मायावादीज. मायावादींप्रमाणे आम्ही आळशी नाही. सुरू करूया. प्रभुपाद म्हणतात, if it comes to the notice of the government that we are maintaining ourselves by production of food, they will like very much. प्रभुपाद म्हणतात, जर गव्हर्नमेंटनी नोटीस केलं, गव्हर्नमेंटला कळालं की आपण अन्नधान्य पिकवत आहोत, आपण आळशी नाही आहे, त्यांना खूप आवडेल. डिवोटी म्हणतात फीडिंग, भरवणे. भगवान प्रभू म्हणतात, द सोसायटी वुड गो टू दी गुरुकुल अँड देअर इट वुड बी डिसाइडेड व्हॉट देअर वर्क वुड बी. समाजातले सगळे गुरुकुलमध्ये जातील आणि तेथे प्रत्येकाचं काम ठरवलं जाईल. भगवान प्रभू म्हणतात. प्रभुपाद म्हणतात, येस, फर्स्ट ऑफ ऑल देअर शुड बी एन इन्स्ट्रक्टर ऑन द स्पिरिच्युअल लाईफ. Then, according to his position, our spiritual life is meant, we should always remember. But for management, we have to make divisions. That is, प्रभुपाद म्हणतात, yes, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उपदेश करणारे, आध्यात्मिक जीवनाबद्दल उपदेश करणारे कोणीतरी पाहिजे, उपदेशक पाहिजे. आणि मग त्याच्या पोझिशन नुसार बाकीचं सगळं ठरवलं पाहिजे. व्यवस्थापनेसाठी हे 4 विभाग केले पाहिजे. एक भक्त म्हणतात, ऍक्च्युली द होल सोसायटी कुड बी वैष्णव. संपूर्ण समाज, सोसायटी वैष्णव असेल. प्रभुपाद म्हणतात, दे आर वैष्णव, ते वैष्णवच आहेत. बट बिकॉज दे हॅव गॉट टू लिव्ह इन दिस मटेरियल वर्ल्ड, देअर मस्ट बी डिव्हिजन ऑफ वर्क. कारण त्यांना या भौतिक जगामध्ये राहावं लागतंय, त्यामुळे इथे ही विभागणी असलीच पाहिजे. इफ एव्हरीवन वॉन्ट्स टू बिकम द ब्रेन, हू विल ऍक्ट ॲज लेग. प्रत्येकाला जर डोकंच व्हायचं असेल तर पायाचं काम कोण करणार, कोण पाय बनेल. दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड, ते पण पाहिजे. इफ एव्हरीवन सेज नो आय एम नॉट गोइंग टू डू द वर्क फॉर लेग, आय वॉन्ट सिम्पली टू वर्क ॲज
No, it is not needed. The brain is needed, the hand is needed, the belly is needed, the leg is needed. कोणी म्हणेल की नाही नाही मी पायाचं काम करणार नाही, फक्त डोक्याचंच काम करणार, तसं नाही चालणार. सगळे पाहिजेत. डोकं पाहिजे, हात पाहिजे, पोट पाहिजे, पाय पाहिजेत. सो दॅट वी हॅव टू डिवाइड. अशा प्रकारे आपल्याला त्याची विभागणी केली पाहिजे. Who will work as brain, who will work as hand, who will work as leg. कोण डोक्याचं काम करेल, कोण हाताचं काम करेल, कोण पायाचं काम करेल, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. The main aim is how to maintain this body perfectly fit. मेन उद्देश असला पाहिजे ही बॉडी निरोगी, फिट कशी ठेवता येईल, हा त्याचा उद्देश असला पाहिजे. That should be the aim. तो उद्देश असला पाहिजे. How the society will go on nicely. समाजामध्ये सगळं व्यवस्थित कसं होईल. And for management, this hand, leg, brain, belly must be divided. Just like there is slight difference, those who are directly engaged in temple worship and those who are going to sell books. Apparently there is a difference, but basically there is no difference like that. If one can sell books nicely, why he should be, engaged in temple worship? He can do better work in that way. But there is no difference between selling the books and temple worship or washing the dish. There is no difference because it is all transcendental. प्रभुपाद म्हणतात व्यवस्था मॅनेजमेंट साठी आपल्याला हात पाहिजेत, पाय पाहिजेत, डोकं पाहिजे, ब्रेन पाहिजे, पोट पाहिजे, ही विभागणी केलीच पाहिजे. थोडासा फरक असतो प्रत्येकामध्ये. उदाहरण देतात की काही भक्त मंदिरामध्ये पूजा करतात, काही भक्त बाहेर पुस्तक वितरणाला जातात. तसं काही फरक नाही आहे दोघांमध्ये. थोडा फरक आहे परंतु ऍक्च्युली काहीच फरक नाही, सगळे भक्तच आहेत. और वॉशिंग द डिश किंवा किचन मध्ये एखादा भांडी धुत असेल, सेम, सगळे सेमच आहेत. देर इज नो डिफरन्स. आणि सगळे दिव्य काम करत आहेत. जस्ट लाईक अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती, ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेलं आहे. कृष्णाज हँड्स अँड लेग्स, देर इज नो डिफरन्स. श्रीकृष्णांचे हात पाय सगळं सेम आहे. यू हॅव रेड दिस वर्स, तुम्ही हा श्लोक वाचलाय. हंसदूत म्हणतात येस, अंगानी यस्य सकलेंद्रिय. प्रभुपाद म्हणतात बट स्टील लेग अँड हँड, तरी पण पाय आणि हात वेगळे असले पाहिजेत. मधुद्विसा म्हणतात शिल प्रभुपाद. प्रभुपाद म्हणतात मधुद्विसा म्हणतात कृष्ण सेज या इदम परमम गुह्यम. प्रभुपाद म्हणतात मधुद्विसा प्रभू म्हणतात ही सेज those who repeat this message of Bhagavad Gita are most dear friends to me and there is no one dear to me than he. भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवद्गीतेमध्ये की जो कोणी भगवद्गीतेचा मेसेज रिपीट करतो, म्हणजे दुसऱ्यांना सांगतो, तो मला खूप प्रिय आहे, त्याच्यापेक्षा मला कोणीही जास्त प्रिय नाही. प्रभुपाद म्हणतात मधुद्विसा प्रभू म्हणतात wouldn't that indicate that a preacher is higher than a worker? याचा अर्थ असा नाही का की प्रचार करणारा काम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रभुपाद म्हणतात येस, this is preaching, you help. Suppose you are preaching and if I help you, just like I am preaching, you are helping, you are also preaching. प्रभुपाद म्हणतात की सगळाच प्रचार आहे. मी प्रचार करतोय आणि तुम्ही मला मदत करताय, तुम्ही पण प्रीचिंगच करताय. अत्रेय ऋषी म्हणतात ऑल्सो दिस बिल्डिंग इज प्रीचिंग. बिल्डिंग बांधणे देखील प्रचारच आहे. प्रभुपाद म्हणतात दिस इज ऑल्सो प्रीचिंग, हा पण प्रचार आहे. सो इट इज नॉट दॅट प्रीचिंग मीन्स सिम्पली टॉकिंग. आज त्याचा असा अर्थ नाही आहे की प्रीचिंग म्हणजे प्रचार करणे म्हणजे फक्त व्यासासनावर बसून लेक्चर देणे. प्रीचिंग मीन्स एव्हरीथिंग, सगळं काही करणे. कन्स्ट्रक्शन इज ऑल्सो प्रीचिंग, कन्स्ट्रक्शन प्रीचिंग आहे. डिझायनिंग इज ऑल्सो प्रीचिंग, एव्हरीथिंग इज प्रीचिंग. अदरवाइज व्हॉट इज द यूज ऑफ स्पेंडिंग सो मच मनी इफ इट इज नॉट प्रीचिंग. नसेल
हे मंदिर बांधणे, शेती करणे हे सगळंच प्रचार नसेल तर एवढा पैसा घालून काय उपयोगाचा आहे? नुसतंच लेक्चर देत फिरलो असतो आपण. एक भक्त म्हणतात जय. हंसदूत प्रभू म्हणतात या, एव्हरीथिंग दॅट हॅज टू डू विथ प्रोपगेटिंग कृष्ण कॉन्शियसनेस. कृष्ण भक्तीला पुढे ढकलण्यासाठी जे काही केलं जातं ते सगळं. प्रभुपाद म्हणतात येस. हंसदूत प्रभू म्हणतात इन एनी वे, कुठल्याही पद्धतीने. प्रभुपाद म्हणतात दॅट इज प्रीचिंग. तोच प्रचार आहे. जस्ट लाईक नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. They are all perfect, but it appears Shravan, hearing, is different from Kirtan, or Kirtan is different from Smaranam, or Pad Sevanam, or Archanam, but they are all perfect. So one should be engaged either in Shravanam, Kirtanam, Smaranam, and he is fit. This is the, suppose I cannot speak Kirtanam, but I can hear. That is as perfect. Yeah? Shravanam, Kirtanam, Vishnu. So one may argue that speaking is better than hearing. No, both ways, either hearing or speaking, they are the same thing because it is for Krishna. Shravanam, Kirtanam, Vishnu. In our society, every work is transcendental. For preaching, every work, but one must be engaged with some work. प्रभुपाद उदाहरण देतात. हा जो श्लोक आहे 7व्या स्कंदामधला, प्रल्हाद महाराजांनी सांगितलेला, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम, हे सगळे वेगवेगळे वाटतात आपल्याला आणि बऱ्याचदा भक्त म्हणतात देखील हे वेगवेगळे आहेत आणि प्रभुपादांनी सांगितले यातलं एक पण केलं तरी चालते. या श्रवणम, फक्त श्रवणम केलं तरी चालतंय 24 तास, पण तू 24 तास कुठे करतोय आपण? आणि श्रवणम मध्ये तुम्हाला जर श्रवण करायला मिळालं की तुम्ही असं असं बदललं पाहिजे, मग ते ऍक्शन मध्ये पण आणलं पाहिजे. नुसतं ते ऍक्च्युली सगळं एकच आहे. कारण श्रवणम मध्ये तुम्हाला हेच सांगणार आहेत, पादसेवनम, चरण कमलांची सेवा करायला पाहिजे. याचाच अर्थ असतो आत्मनिवेदनम, पूर्णपणे समर्पण करायला पाहिजे. इट्स ऑल सेम थिंग. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने करा, भगवंतांसाठी जे काही काम करत असाल ते सगळं प्रचार आहे, प्रचार काम आहे, प्रीचिंग आहे, एव्हरी वर्क. परंतु प्रत्येकाने कामामध्ये गुंतलेलं असलं पाहिजे. जसं कालच्या लेक्चरमध्ये वाचलं आपण, फुकट बसून कोणी खाल्लं नसलं पाहिजे. नो इटिंग अँड स्लीपिंग. हंसदूत प्रभू म्हणतात दॅट इज इम्पॉर्टंट. येस, प्रभुपाद म्हणतात दॅट इज इम्पॉर्टंट, ते महत्वाचं आहे. अदरवाइज एव्हरी वर्क इज प्रीचिंग. नाहीतर प्रत्येक प्रकारचं काम प्रीचिंग आहे, प्रचार आहे. सी दॅट एव्हरी वन इज एंगेज्ड. हे पाहिलं पाहिजे की प्रत्येकाला काम आहे, मग ते कसलंही असो, ज्याला जे जमतंय. जसं प्रभुपादांनी सांगितलं, एखाद्याला पुस्तक वितरण छान जमत असेल तर त्याला मुद्दा म्हणून पुजारी म्हणून काम देण्यात काय अर्थ आहे? सगळे पाहिजेत. डोकं पाहिजे, हात पाहिजे, पाय पाहिजेत, पोट पाहिजे. There was an advertisement by the railroad department. Their monogram was a wheel of carriage, and they have written that every employee of the railroad should see that the wheel is running on. Wheel is running on. Now suppose in the office the clerks are working, so how they will see the wheel is running on? Because in the office of railway there is some complaint, there is some claim, there are so many things, but that is depending on their wheel. So they should expedite their business so that wheel may not stop. It must go on. It is very nice instruction. So the wheel is going on. प्रभुपाद एक सुंदर उदाहरण देतात. त्यांनी एक ऍडव्हर्टाइजमेंट बघितलेली रेल्वे डिपार्टमेंटची. ते त्या काळामध्ये असे फोटो बिटो नसायचे ऍडव्हर्टाइज, कुणीतरी हातानेच काढलेलं असायचं. मग असं रेल्वेचं चित्र वगैरे काढून खाली लिहिलेलं की प्रत्येकाने असं काम केलं पाहिजे की रेल्वेची चाकं कायम फिरत राहिली पाहिजे. याचाच अर्थ असतो की जो रेल्वेच्या ऑफिसमध्ये जो क्लार्क आहे त्याला पण काम आहे. त्याने जर उद्या काम केलं नाही आणि फक्त रेल्वे चालवणारा पायलट आहे तोच म्हटला माझ्यामुळेच रेल्वे चालते, तर रेल्वे कशी चालेल? तिकीट काढणे पण काम आहे,
साफसफाई पण काम आहे, सगळं काम आहे. प्रभुपाद म्हणतात व्हेरी नाईस इन्स्ट्रक्शन. द व्हील इज गोइंग ऑन. प्रत्येकाने, परंतु सगळ्यांचं ध्येय एक आहे. प्रभुपाद हे समजावून सांगायचा प्रयत्न करतात, सगळ्यांचा ध्येय एक आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्यांचं ध्येय एक असेल तर वेगवेगळी कामं करायला कोणालाच प्रॉब्लेम नाही. सपोज some station has asked for 10 wagons immediately, and that requires the sanction of the divisional superintendent. That is his office. So the clerk should help the progress that immediately that sanction is done. Then the wheel will go on. Do you understand? So everyone can help that the railway wheel is going on. Although apparently it will appear that what this clerk has to do with the wheel going on. Is it clear? प्रभुपाद म्हणतात, त्यातलंच एक उदाहरण देतात की एखाद्या स्टेशनवरती जर 10 बोगींची ट्रेन पाहिजे असेल इमिजिएटली, तर त्याच्यासाठी ऑफिसवाल्यांनी पण काम केलं पाहिजे, पेपरवर्क भरलं पाहिजे, सँक्शन घेतलं पाहिजे, अप्रुव्हल घेतलं पाहिजे. कळालं का म्हणतात प्रभुपाद? असं वाटतंय की त्या क्लार्कचं काही काम नाही, पण ऍक्च्युली त्या क्लार्कमुळे पण भरपूर काम होतात. इज इट क्लिअर? भगवान प्रभू म्हणतात, सो देर इज सो मच टू डू इन कृष्ण सर्व्हिस. एव्हरीवन कॅन बी एंगेज्ड इन सम. भरपूर काही करण्यासारखं आहे भगवंतांच्या सेवेमध्ये. प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या कामामध्ये गुंतलेलं असलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात, येस, that everyone should know. प्रत्येकाला हे कळायला पाहिजे. Suppose one is engaged in cooking prasadam, you should see that nice prasadam is served to the worker quickly, so they can take prasadam, be healthy and go on preaching. एखादा प्रसाद बनवण्याच्या डिपार्टमेंट मध्ये असेल तर त्याने उद्देश एकच आहे आपला, प्रीचिंग, प्रचार करणे, कृष्ण भावनेचा प्रचार करणे, हो की नाही? मग त्याच्यासाठी जे प्रचाराला जाणार आहेत त्यांच्यासाठी चांगला प्रसाद मिळाला पाहिजे, तो प्रसाद चांगला असला पाहिजे, वेळेवर मिळाला पाहिजे, हेल्दी असला पाहिजे, जेणेकरून काम करू शकू. या सगळ्याची काळजी घेणे त्याची जबाबदारी आहे. सो ही इज हेल्पिंग प्रीचिंग बाय कुकिंग. त्यामुळे तो प्रचारामध्ये कुकिंग करून मदत करतोय. जस्ट लाईक यू आर वर्किंग अँड द ब्रेन इज ऑल्सो वर्किंग. Go this side, go that side, car is coming, the brain says, leg, come this side. Everyone is working, the leg is working, the brain is working, hand is working, the tongue is working. But the business of the tongue and business of leg is different. The aim being, the central point being Krishna, to help, to serve him. Then everything is work. Absolute. परत एकदा प्रभुपाद उदाहरण देतात. जसं शरीरामध्ये देखील आपण कुठेतरी चाललोय, काहीतरी बोलतो, काय पाय काम करतात, हात काम करतात, जीभ काम करते, परंतु सगळ्यांचा उद्देश एकच आहे, कुठेतरी जाणे. तसंच आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच असला पाहिजे, कृष्ण भक्तीचा प्रचार करणे. सेंट्रल पॉइंट, मेन मुद्दा तो असला पाहिजे. याच्यावरून मला एक हे आठवलं की प्रभुपाद इथे सांगतात की प्रसादम बनवणाऱ्यांनी असा प्रसादम बनवला पाहिजे की जे काम करणारे आहेत त्यांना हेल्दी, स्ट्रॉंग बॉडी मिळाली पाहिजे, जेणेकरून ते काम करू शकतील. माधव प्रभू जसं परवा म्हणत होते की आपल्या सगळ्या मंदिरामध्ये आणि सेंटर्स वरती विषयुक्त जेवण दिलं जातं. बऱ्याच ठिकाणी फक्त दाल राईसच पुन्हा पुन्हा खाल्लं जातं. मग ही संकीर्तन चळवळ किती वर्ष चालणार? आपले संकीर्तन वॉरियर, जरी आपण म्हटलं शेती वगैरे करू नका, नुसतेच प्रचाराला जावा, पुस्तक वितरण आणि हरिनाम संकीर्तनाला जावा, ते देखील किती वर्ष चालणार आहे? आमचा पण अनुभव आहे ऍक्च्युली, जेव्हा भक्तांना कळतं की हरिप्रिया डॉक्टर आहे, मग ते लगेच येतात, माझा एक प्रॉब्लेम आहे माताजी, सांगू का, केस घेता का? आणि मॅक्झिमम भक्त लोकांना सेम प्रॉब्लेम, स्ट्रेस, टेन्शन, डायबिटीज, ऍसिडिटी,
झोप लागत नाही, काय खातोय आपल्याला माहिती नाही. त्यामुळे काम सगळ्यांनी केलं पाहिजे. हा मूर्खपणा आहे असं समजणे की प्रीचिंग म्हणजे फक्त लेक्चर देणे किंवा प्रीचिंग मध्ये म्हणजे फक्त भगवंतांची पूजा करणे. बाहेर कोण जाणार? प्रभुपाद म्हणतात आपली मंदिरं, काल मी एका ठिकाणी वाचत होतो, प्रभुपाद म्हणतात आपली मंदिरं ही असे सेंटर्स असले पाहिजेत जिथे लोक येऊन भगवंतांबद्दल ज्ञान मिळवतील. दुसरा मंदिराचा कुठलाही उद्देश नाहीये. त्याच्यासाठी भरपूर काम करायला लागणार आहे. होय. आणि हा जो मुद्दा आहे की प्रत्येकाने वेगवेगळं जरी काम केलं तरी सगळ्यांचा उद्देश एक आहे, हे प्रत्येकाच्या मनात असेल तर मग कामाला उत्साह येतो. कधी कोणी निरुत्साही होणार नाही, कधी कोणी काम चुकारपणा करणार नाही, कारण सगळ्यांचा उद्देश एक आहे. सगळ्यांचा उद्देश एक नसेल तर ती संस्था पण चालत नाही, तो प्रोजेक्ट चालत नाही, ते घर पण चालत नाही. घरामध्ये देखील प्रत्येकाचा उद्देश वेगळा असेल तर 4 लोक घरासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करणार आणि एक बारका भाऊ स्वतःचा विचार करणार. अशानेच घर फुटतात. आणि हे सगळं समजावून घेण्यासाठी की आपण एक्झॅक्टली करणार काय आहे, आपला उद्देश काय आहे. आता हे प्रभुपादांचे हे जे लेक्चर आहेत ते सगळे हाय लेवलचे आहेत. याच्यातून आपल्याला हे कळणार नाही की दैनंदिन आपली दिनचर्या कशी असणार आहे शेतावरती वगैरे, परंतु दैनंदिन दिनचर्या रोजची बदलू शकते. आणि आपण एवढे पण मंद नाहीये की आतापासून दैनंदिन दिनचर्याचं टेन्शन घेऊन बसणार नाही. प्रभूजी रोजचं मला 2 तास चॅन्टिंगला नाही मिळालं तर मी येणार नाही. प्रभूजी माझा डाएट असा आहे, ते मला नाही मिळालं तर मी येणार नाही. असं प्रत्येकाने जर म्हणायला लागलं तर मग हे कधीच सक्सेसफुल होणार नाही. हाय लेवल जो गोल असतो की आपल्या जीवनासाठी आपण काय करतोय, भगवंतांच्या प्रचारासाठी आपण काय करतोय, प्रभुपादांच्या संतुष्टीसाठी, भगवान श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी आपण हे करतोय, हे सगळ्यांच्या डोक्यात असेल ना तर मला हेच पाहिजे आणि मला तेच पाहिजे हे आपण विसरून जातो, खूप इझिली विसरून जातो. आणि हे जर आपण विसरलो नाही तर मग आपण एकत्र कधीच राहणार नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की क्लासला रेग्युलरली या, कारण क्लासमध्ये हेच शिकायचं आहे आपल्याला. जसं भागवतमच्या क्लासमध्ये मागचे 4 दिवस आपण अत्यंत इम्पॉर्टंट पॉइंट वरती डिस्कशन करतोय, हे सगळ्या जीवांप्रती प्रेम असलं पाहिजे. तर हे समजलं नाही तर तो भक्तीमध्ये पुढे जाऊच शकत नाही. दोन्ही दिवस आपण वाचतोय की नाही, सकाळी भक्तीचा ढोंग करतोय, एकदम खालच्या पातळीची भक्ती करतोय, भक्तीचा रिझल्ट 0 आज सकाळी आपण वाचत होतो. हे आपल्याला असं वाटतं की याचा आणि प्रोजेक्टचा काय संबंध आहे, भागवतमचा आणि प्रोजेक्टचा काय संबंध आहे? सगळ्याचा संबंध आहे, कारण हाय लेवल आपल्याला जे उद्देश आहे ते आपल्या सगळ्यांचं सेम असलं पाहिजे, कम्प्लिटली सेम, एकाच लेवलला असलं पाहिजे. की आपल्याला प्रीचिंग काम वर्क करायचं आहे. आणि मेन प्रीचिंग आपल्याला कशाचं करायचं आहे तर जसं आज सकाळच्या भागवतमच्या क्लासमध्ये आपण म्हणत होतो की नाही, प्रत्येक जीवावरती प्रेम करणे म्हणजे काय, प्रत्येक जीव हा भगवंतांशी संबंधित आहे हे पाहणे, प्रभुपाद म्हणतात. मग नदी पण भगवंतांशी संबंधित आहे, पर्वत पण भगवंतांशी संबंधित आहे, तुमचं ज्वारीचं पीक भगवंतांशी संबंधित आहे, टोमॅटो भगवंतांशी संबंधित आहे, केळी, पपई, फणस सगळं भगवंतांशी संबंधित आहे. ज्या भूमीवर तुम्ही चालता ती भूमी भगवंतांशी संबंधित आहे. मग या सगळ्यांच्या प्रती प्रेम निर्माण झालं पाहिजे. ते कसं होणार? आपल्याला खायला प्यायला तर जीवाला मारायला लागतंय, परंतु भगवान कपिल देव काय सांगतात, नाती हिंस्रेना, अतिहिंसा न करता आपण आपली उपजीविका दुसऱ्याचं शोषण न करता चालवली पाहिजे. आणि मग हे सगळं करून दाखवणे हे पण प्रीचिंगच आहे. लोकांना आपण हे सांगायला जाणार रोज या गावात त्या गावात, आणि आपण केलं नाही तर काय उपयोग आहे? आणि म्हणूनच कदाचित आपल्या मंदिरामध्ये, आपल्या सेंटरमध्ये याचं प्रीचिंग होत नाही. हे प्रभुपादांचे शब्द आहेत सगळे, हे म्हणा भागवतम मधले म्हणा, ते आपण मुद्दामून टाळतो कारण आपल्याला करायचं नाही. आपण जर हे सिरियसली वाचलं तर ते आपल्याला करून दाखवलं पाहिजे.
मग हे हाय लेवलचे कन्सेप्ट, जसं प्रभुपाद इथे म्हणतात, द सेंट्रल पॉइंट बिईंग कृष्णा, मेन सेंटर मध्ये कृष्ण असलं पाहिजे, की आपण भगवंतांसाठी करतोय, गुरुच्या संतुष्टीसाठी करतोय, शिल प्रभुपादांच्या संतुष्टीसाठी करतोय. मग आपण जेव्हा एकत्र राहणार शेतावरती, शेती एकत्र करणार, तेव्हा कुणी असा विचार करणार नाहीये की मला हेच मिळत नाही इथे, मला हेच मिळत नाही. किंवा जरी एखाद्याने जेन्युइन एखाद्याचा कन्सर्न असेल, की फॉर एक्झाम्पल एखाद्याला खूप ऍसिडिटी आहे आणि त्या ऍसिडिटीसाठी अशा प्रकारचं जेवण घ्यावंच लागतं, ही गोळी रोज घ्यावीच लागते, तेव्हा आपण असं पण म्हणायचं नाही कृष्णासाठी काम करायचं आपल्याला, हे सगळं विसरून जा. जसं नदी, पर्वत, भूमी, केळी, पपई सगळ्यावर प्रेम करायचं, तसंच आपण एकमेका भक्तांवरती पण प्रेम करायचं. त्याची बॉडी फिट राहिली तर तो भगवंतांसाठी कसं काम करेल. त्यामुळे प्रत्येक भक्ताचे वेगवेगळी थोडीफार रिक्वायरमेंट असणार, ती पण आपण कन्सिडर केली पाहिजे. परंतु ही रिक्वायरमेंट कशी असली पाहिजे, ती रिक्वायरमेंट हेल्थशी रिलेटेड असली पाहिजे. झोपायला बरोबर वेळ मिळणे, अति काम न करणे, अशा रिक्वायरमेंट्स असल्या पाहिजेत. आणि अशा रिक्वायरमेंट्स की मला आयपॅड शिवाय जमतच नाही, मला 4 व्हीलर खूप पाहिजेच इथे, बाजारात मी चालत जाणार नाही, असे रिक्वायरमेंट्स आपण मग हळूहळू फेकून देतो बाहेर. का? कारण आपल्याला माहिती आहे या युजलेस रिक्वायरमेंट्स आहेत. आपण इथे आलेलो आहे भगवंतांसाठी काम करायला, आपण इथे आलेलो आहे सर्वांच्या हितासाठी काम करायला. मग ह्या युजलेस रिक्वायरमेंट आहेत, असे आपल्याला कॅटेगरीज करता आली पाहिजे. आणि हे जर सगळं समजावून घ्यायचं असेल तर रोजचं वाचन श्रवण खूप महत्वाचं असतं. अजूनही बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये अजूनही अशी संकल्पना आहे, मला माहिती आहे, की मला किंवा माझ्या कुटुंबाला तिथे असं मिळणार असेल तरच आम्ही येणार, किंवा त्यासाठी आम्ही येतोय. यात काही चुकीचं नाही आहे, परंतु याच्यामध्ये पण इसेन्शियल आणि आर्टिफिशियल हे आपण विभागणी केली पाहिजे. की जीवन जगण्यासाठी सुखी, समाधानी आणि आनंदी असं नाही आहे की जबरदस्तीने आपल्याला तिथे फक्त करायचं. नो, सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या प्रत्येकाच्या थोड्याफार वेगळ्या असू शकतात, नाही असं नाही. परंतु ज्या कृत्रिम गरजा आपण बनवून ठेवलेल्या आहेत त्या कशा सोडायच्या, त्याच्यासाठी भक्ती, भगवंतांची सेवा, या गोष्टी आपल्याला वाचन श्रवण करावे लागणार आहेत. भगवान श्रीकृष्णांना सेंटरला ठेवायचं म्हणजे काय? बऱ्याचदा नवरा बायको भांडतात आणि नवरा बायको भांडून मग गुरुकडे जातात, आणि ज्या गुरुला समजावून सांगता येत नाही तो गुरु म्हणतो दोघांच्या मध्ये कृष्णाला ठेवा. त्यांना काय कळत नाही म्हणजे काय, दोघांच्या मध्ये कृष्णाला ठेवा. आमच्या बाबतीत पण असं एकदा झालेलं, आम्हाला काहीच कळलं नाही. व्हॉट डू यू मीन दोघांच्या मध्ये कृष्णाला ठेवा? आपण ज्या स्वतःचा हट्टीपणा करतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, याच्यावरून आपण भांडतो, त्या सगळ्या गरजा ज्या आपल्या असतात त्याच्यामध्ये कृष्णाला ठेवायचं म्हणजे हे जे मी करतोय किंवा हे जे मी मागतोय त्याच्याने भगवंत संतुष्ट होणार आहेत का? भगवंतांना हे आवडेल का? मी असं स्वार्थी वागलेलं भगवंतांना आवडेल का? भगवंत काय म्हणतात, ह्याची तुला गरजच नाही, तू कशाला याची जिद्द करतोयस? समोरच्याला प्रेमाने, दयेने, मैत्रीने आपलं करून घेण्यासाठी तुला पण थोडंफार त्याग केलं पाहिजे. या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात रिलेशनशिप डेव्हलप करायला, रिलेशनशिप मेंटेन करायला. नसेल तर सेंट्रल पॉइंट इज कृष्णा, सेंट्रल पॉइंट इज कृष्णा, सगळे सेंट्रल पॉइंट इज कृष्णा. मंदिरामध्ये फक्त बोलायला सेंट्रल पॉइंट इज कृष्णा, आणि घरी आल्यावरती मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी ह्याच्याशिवाय राहू शकत नाही, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून भागवत महत्वाचा असतो, भगवद्गीता महत्वाची असते. जसं मला आठवते एक आठवड्याभरापूर्वी आपण वाचलं, भगवान कपिल देव सांगतात भक्ती प्रॅक्टिकली कशी केली पाहिजे. अति जास्त खाल्लं नसलं पाहिजे, अति जास्त झोपलं नसलं पाहिजे, अति हिंसा केली नसली पाहिजे,
वेदांचा अभ्यास केला पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, अति जास्त साठवलं नसलं पाहिजे. हे गुण आपल्यामध्ये कसे येतील याचा विचार करणे, याच्यावरती प्रॅक्टिकली ऍक्शन घेणे, याच्यासाठी भक्तांचा संघ आणि वाचन श्रवण असतं. हे वर्णाश्रमाच्या बद्दल जे आपण हे वाचतोय हे तर खूप महत्वाचं आहे. हे डायरेक्टली प्रोजेक्टशी रिलेटेड आहे. कालचं वाचन किती स्ट्रॉंग होतं. आजचं वाचन तेवढं स्ट्रॉंग वाटत नसेल तुम्हाला, आणि छोटसच आहे, जवळजवळ संपलं ऍक्च्युली, शेवटी चालूय म्हणून मी बोलतोय एवढं. पण हे खूप महत्वाचं आहे. प्रभुपाद जिथे जिथे वर्णाश्रमाबद्दल सांगतात ते खूप महत्वाचं आहे, कारण लोकांना म्हणजे आपल्या भक्तांच्या मनामध्ये अशी एक धारणा निर्माण झालेली आहे की प्रभुपादांनी फक्त जप करायला सांगितले ना. जसं कालच्या लेक्चरमध्ये आपण जसं वाचलं काही, प्रभुपाद म्हणतात तुम्ही मंदिराचं बजेट घेऊन आलाय माझ्याकडे, महिन्याला 10,000 रुपये पाहिजेत. प्रभुपाद म्हणतात 10,000 काय वरून पडणार आहेत काय, आणि तुम्ही बसून काय करताय, 10,000 पाहिजेत तुम्हाला, उठा नांगर घ्या. 10,000 मला वाटतं 8,000 तर अन्नधान्यालाच लागणार आहेत सगळ्यांचे, तुमच्या स्वतः पिकवा. हे प्रभुपादांचे इन्स्ट्रक्शन्स आहेत, हे प्रभुपादांचे आदेश आहेत, उपदेश आहेत. हे खूप महत्वाचं आहे समजावून घेणे, आणि विशेष करून आजचा अध्याय जो आपण वाचतोय तो देखील खूप महत्वाचा आहे समजावून घेणे. प्रभुपाद काय सांगतात की प्रत्येकाचे काम वेगळं असणार आहे, एकमेकाच्या कामाचा हेवा करून पण चालणार नाही. एखाद्याचं काम असणार आहे पूर्ण शेतीचा हिशोब ठेवणे, शेतीसाठी काय लागतंय काय लागत नाही, तो स्टॉक मध्ये आहे का. सिंपल एक्झाम्पल, ब्रश कटर साठी पेट्रोल पाहिजे, मग तो हिशोब ठेवणे, त्याचं मॅनेजमेंट करणे. मग हा असा व्यक्ती कदाचित शेतामध्ये तुमच्या बरोबर खुरपं घेऊन येणार नाही कापायला, म्हणून काय आपण असं म्हणणार नाही त्याचं काम बसून काम आहे, माझं काम कष्टाचं काम आहे. नो, एखाद्याला जमतच नसेल तर त्याला विनाकारण कष्टाचं काम देऊन उपयोग काय. तो 2 दिवसात पडून आजारी पडेल, मग आपण हे सगळं केल्याचा फायदा काय. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये प्रभुपाद जे सांगतायत ते खूप महत्वाचं आहे. आपण हा भेदभाव कधीही केला नसला पाहिजे, माझं काम श्रेष्ठ आहे तुझं काम कनिष्ठ आहे. ऍज लॉंग ऍज जोपर्यंत सगळे भगवंतांसाठी काम करतायत, सगळे काम करतायत, नो डाऊट. ओके नाही, एखाद्याचं काम फक्त प्रीचिंगच असणार आहे. आणि जेव्हा वेळ मिळतं तेव्हा एक सिंपल एक्झाम्पल देतो मी. समजा आता भात कापणीला आलेला आहे, आपल्याला भात कापायला जायचंय, एखाद्याला जमतच नाही कापणे, किंवा टेम्पररी काहीतरी आजार आहे, जसं की मला आता पायाला उठ बस करता येत नाही, पण तो बांधावर येऊन सगळ्यांसाठी कीर्तन करू शकतो. हो की नाही, सगळे कापा लागले आहेत आणि असे 2-3 ज्यांना काम करता येत नाही ते बांधावर बसून सगळ्यांना प्रोत्साहन देऊ शकतात. येस, वन संपत आलेलं आहे. हो की नाही, सगळं महत्वाचं आहे. सगळ्यांच्या प्रती प्रेमाने आणि समजुतीने आपण हे सगळं केलं पाहिजे. मला असं मग जिद्द करून बसलो ना आपण, मग तिथे फॅमिली पण टिकत नाही. हो की नाही. हे आहे छोटासा अध्याय आज आपण वाचतोय तो, परंतु खूप महत्वाचा आहे. हे वाक्य आलं म्हणून मी थांबलो. द एम बिईंग, द सेंट्रल पॉइंट बिईंग कृष्ण. आपला गोल एकच असला पाहिजे, कृष्ण. विशेष करून लहान मुलांच्या बाबतीत हे कॉन्फ्लिक्ट खूप होण्याचे चान्सेस असतात. माझ्या मुलाला असं म्हटलं, माझ्या मुलाला ढकललं. हो की नाही. आपण सगळे समजूतदार आहोत, परंतु काही काही लोक नसतात समजूतदार. अशा वेळेला काय करायचं, इग्नोर करायचं. प्रभुपाद एका ठिकाणी खूप छान सांगतात, फॉरगेट अँड फॉरगिव्ह. असं फॉरगेट अँड फॉरगिव्ह मोठ्या अक्षरात लिहायचं आणि सगळीकडे बोर्ड करून टाकायचे आपले. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती लक्षात ठेवणार आहे तुम्ही, मला असंच म्हटलं, माझ्या मुलाला असंच म्हटलं, माझ्या मुलाला ढकललं. सेंट्रल गोल कृष्ण असला पाहिजे.
याचा अर्थ काय? आपल्या मुलांना पण आपल्याला कृष्ण भक्त बनवायचंय. तो निरोगी भरपूर वर्ष जगला पाहिजे, हा उद्देश ठेवायचा आहे. बाकीचे काही उद्देश ठेवायचे नाहीत, हे युजलेस उद्देश आहेत बाकीचे सगळे. टू हेल्प, टू सर्व हिम, देन एव्हरीथिंग इज वर्क. ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूटचा अर्थ असतो परम. प्रत्येक काम, भांडी धुणे पण परम परम आहे, दिव्य आहे. भांडी धुणे पण दिव्य आहे. दी मायावादी फिलॉसॉफर्स दे कॅनॉट अंडरस्टँड इट. मायावादी लोकांना हे समजणार नाही. दे थिंक दॅट कृष्णा इज वर्किंग लाईक ऑर्डिनरी मॅन. हाऊ ही कॅन बिकम गॉड? इट इज माया. देअरफॉर कृष्णा इज ऑल्सो माया. देअरफॉर वी कॉल देम मायावादी. मायावादी लोकांचा मेन प्रॉब्लेम हा असतो की त्यांना भगवंतांवर विश्वासच नसतो, भगवंत आहेत. मग भगवंतांना आकार नाही, स्वरूप नाही, मग सेवा कुणाची करायची? मी पण भगवान आहे, त्यांची ही कल्पना असते, मी पण भगवान आहे, मग प्रचार कोणाचा करायचा? ते एक्झॅक्टली प्रचार काय करतात मला कळलं नाही आजपर्यंत. मायावादीला करतात ते पण सगळं कन्फ्युजिंग असते. मन आत्मा कारण कसं प्रचार करणार? भगवंतांवर विश्वास नाही, स्वतःला भगवान व्हायचंय, मग तुम्ही प्रचार एक्झॅक्टली कशावर करताय? सगळ्यांना सांगताय तुम्ही पण भगवान होऊ शकता. तुम्ही, अरे सगळे भगवान झाल्यावर तू कसा भगवान होणार? एक्झॅक्टली प्रचार कशाचा करत? म्हणून हे लोक सेवा करत नाहीत. सेवा हा त्यांचा धर्म आहे, त्यांना तर वाटत नाही ऍक्च्युली. भगवान प्रभू म्हणतात, लीडर मस्ट बी व्हेरी एक्सपर्ट सो दॅट पीपल वुड बी हॅपी इन देअर एंगेजमेंट. तो लीडर असतो तो निष्णात, निपुण असला पाहिजे, जेणेकरून सगळे जे आहेत ते त्यांच्या कामामध्ये आनंदी आहेत, हॅपी आहेत. प्रभुपाद म्हणतात, एव्हरीवन शुड बी एक्सपर्ट. प्रत्येक जण एक्सपर्ट असला पाहिजे. द लीडर मस्ट बी एक्सपर्ट अँड द वर्कर मस्ट बी एक्सपर्ट so that they may follow the instructions of the leader. If the leader says something and the workers, I shall consider it later on, then how the leader will execute his leadership? Both of them should be cooperating and know that we are all working for Krishna. प्रभुपाद म्हणतात, येस, लीडर एक्सपर्ट असला पाहिजे, परंतु काम करणारा पण एक्सपर्ट असला पाहिजे. आणि नुसता एक्सपर्ट नाही, कोऑपरेटिंग असला पाहिजे, समजूतदार असला पाहिजे. लीडरनी सांगितलं हे काम करा आणि तो म्हणाला ठीक आहे मी विचार करतो, मग काय उपयोगाचं आहे? प्रभुपाद किती छान उदाहरण देतात. विचार करतो नंतर, लेटर ऑन, नंतर विचार करतो. मग सगळं फ्रस्ट्रेशन मध्येच जाणार. नंतर विचार करतो. फॉर एक्झाम्पल, आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया. आपल्याला शेतात काहीतरी काम आहे, सगळ्यांची आपण मीटिंग बोलवली, म्हटलं सगळ्यांना आता जायला पाहिजे कारण उद्याच्या उद्या सगळं कापून काढायला पाहिजे, सगळ्यांना जेवढं जमतंय तेवढं कळायला पाहिजे. त्यातला एखादा म्हणाला ठीक आहे मी विचार करून सांगतो उद्या. फ्रस्ट्रेटिंग काम आहे, हो की नाही? असं नाही चालत. वी आर ऑल वर्किंग फॉर कृष्ण. अँड ऑफकोर्स लीडर एक्सपर्ट असला पाहिजे. प्रभुपाद खूप एक्सपर्ट होते, म्हणून प्रभुपादांवरती लोकांची एवढी श्रद्धा होती. सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होते. अत्रेय ऋषी म्हणतात, वी आर नॉट लेझी लाईक मायावादीज. आपण मायावादी लोकांप्रमाणे आळशी नाही. प्रभुपाद म्हणतात, या, येस, होय, अहम ब्रह्मास्मी, आय हॅव बिकम नाउ ब्रह्मन, स्टॉप वर्क, ईट अँड मेक युअर बेली. मायावादी लोक पण मान्य करतात अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे, मी आता ब्रह्म आहे, मला समजलं, आता काम करायची काही गरज नाही. असं थोडंच होतंय. नुसतं जे देतात ते खायचं, पोट भरायचं. यू सी हाऊ मायावादी संन्यासी बघा कसे असतात. प्रभुपाद हातवारे करून हसतात थोडस. दे थिंक दॅट नाव आय हॅव बिकम ब्रह्मन, आय हॅव नथिंग टू डू. मी आता ब्रह्म झालेलो आहे, मला काही काम करायची गरज नाही. आय हॅव बिकम नारायण, मी नारायण झालोय. इफ यू हॅव गॉट नथिंग टू डू, देन वाय यू आर इटिंग? प्रभुपाद, तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, मग सगळं खाता तरी कशाला? ते पण बंद करा.
And for one chapati, you will find there are many Mayavadis. They are busy simply collecting chapatis. सगळे हसतात. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. एक अजून थोडा वेळ आपल्याला म्हणून मी एक थोडीशी हे अनेक्डोट माझ्या बरोबर घडलेली सांगतो. एक श्रील प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांची आम्ही मुलाखत घ्यायला गेलेलो. त्यांनी एक वाक्य म्हटलं, मला तेव्हा काहीच कळलं नाही एक्झॅक्टली काय म्हणताय, कारण मी नवीन नवीन होतो तेव्हा. मला मायावादी म्हणजे पण एक्झॅक्टली काय कळत नव्हतं, थोडंफार माहिती होतं. आणि जी आम्हाला सेवा दिली तेवढी आम्ही सेवा करायचो, जायचं, इंटरव्ह्यू घ्यायचं, व्हिडिओ एडिट करायचं, टाकायचं. ते म्हणाले, आता सध्या इस्कॉन अख्खाच्या अख्खा मायावादी झालाय. व्हॉट? प्रभुपादांची चळवळ तरी बरोबर एक्झॅक्टली मायावाद्यांच्या विरुद्ध आहे. नाही, इस्कॉन अख्खाच्या अख्खा मायावादी झालाय. भगवंतांचं फक्त नाव घेत आहेत स्वतःच्या सुखासाठी. ह्याच्यावरून मला आठवलं, हे प्रभुपादने शेवटी जे सांगितलं की नाही, मायावादी संन्यासी, मायावादी झालाय तुम्ही, मग खायचं पण बंद करा ना. तशी एक घटना माझ्याबरोबर घडली ऍक्च्युली. मी जेव्हा उडपीमध्ये मॅनेजर होतो त्या प्रोजेक्टचा, वृंदावन मधून एक ब्रह्मचारी आले होते, सॅफ्रॉन भगवा ब्रह्मचारी. आणि ऍज अ मॅनेजर मी त्यांना फिरून दाखवत होतो. सकाळ झाली, प्रसाद घेतला, परत दुपारी थोडं फिरून दाखवलं. काहीच बोलायचे नाहीत, नुसतं असे बघायचे. सगळे सेवा करायला लागलेत, गवत कापा लागलेत. गाई घेऊन गेलेला आहे सकाळी, तो दुपारी एक गाई घेऊन आला, त्यांना चारा देतोय, त्यांना पाणी देतोय, गवत कापतोय. भात आलेला आहे तो काढतोय, नांगर मारायचा आहे, हे करायचंय, ते करायचंय. मग संध्याकाळच्या प्रसादापूर्वी थोडंफार आमची चर्चा झाली. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही लोक वेळ वाया घालवताय. पहिलं वाक्य त्यांच्या तोंडातलं, तुम्ही लोक वेळ टाइम वेस्ट करताय. म्हटलं म्हणजे काय प्रभूजी? सी म्हणाले मला, प्रभुपादांनी सांगितलंय जप आपला सॉलिड झाला पाहिजे, शुद्ध, पॉवरफुल झाला पाहिजे. आणि एवढी कामं असतील दिवसा, सकाळी उठल्यापासून, शेण घाण्यापासून, गवत कापण्यापासून एवढी कामं असतील, तर तुमचं जपात लक्ष कसं लागणार? जपात लक्ष कसं लागणार? आणि आमच्यातले एक प्रभूजी काहीतरी नांगराचं काहीतरी करत होते, त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले, तर मला सांगा, हे प्रभूजी जप कसं करणार, कधी करणार, कसं करणार, आणि जपात लक्ष लागणार का यांचं? ब्रह्मचारी भगवाधारी ब्रह्मचारी काय बोलायचं म्हणून मी पण काय बोललो नाही. म्हटलं ठीक आहे, हरे कृष्ण. जनरली मला पण राहत नाही अशा वेळी, बोलतो मी, पण मी बोललो नाही. पण संध्याकाळी प्रसादाला आम्ही एकत्र होतो. ते आलेत म्हणून मी ब्रह्मचार्यांसोबत प्रसाद घ्यायला गेलो होतो. जनरली आमच्याच घरात आम्ही प्रसाद घ्यायचो, पण तेव्हा मी तिकडे गेलो होतो. प्रसादाच्या वेळेला त्यांनी पुन्हा विषय काढला, आणि विषय काढता काढता काय म्हणाले, एक स्ट्रॉंग स्टेटमेंट त्यांनी टाकलं की मी ब्राह्मण आहे, मला हे सगळं करायची काही गरज नाही. मग माझं थोडं जरा सटकलं. मग मी त्या जेवणाच्या ताटावरच त्यांना म्हटलं, तुमच्या ताटात हे कुठून आलंय म्हटलं. पहिलं वाक्य मी हेच म्हटलं त्यांना, हे तुमच्या ताटात कुठून आले. त्यांना काही उत्तरच देता येईना. डायरेक्टली असं विचारल्यावर काय उत्तर देणार? कारण जर ते म्हटले डोनेशन मधून आले, भक्तांनी आणून दिलंय, यांनी दिलंय, त्यांनी दिलंय, अडकले. नो नो नो, ते म्हणाले नो 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 नो, असं मला असं म्हणायचं नाही आहे. सी, प्रभुपादांचा उद्देश आहे सगळ्यांना ब्राह्मण बनवणे. मग अजून मला रागाला. मी म्हटलं तुम्ही कुठे वाचले, काय वाचलंय, कुठे म्हटलंय सांगा प्रभुपादांनी सगळ्यांनी ब्राह्मण बनवलं पाहिजे. मग असं म्हटलंय म्हणून मी तुम्हाला दाखवू शकतो, प्रभुपादांनी 1000 ठिकाणी म्हटलंय की वर्णाश्रमाप्रमाणे सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मग मी त्यांना थोडेफार सांगितलं, इथे म्हटलंय, इथे म्हटलंय, इथे म्हटलंय, श्रीमद भागवतमच्या या श्लोकामध्ये, त्या श्लोकामध्ये म्हटलंय. मग त्यांची थोडीफार चिडचिड झाली. मला ब्राह्मण दीक्षा झाली, त्यामुळे मी हे करू शकत नाही. मी म्हटलं, मग प्रभूजी एक गोष्ट सांगा, कृष्ण बुक तो तुम्ही वाचलंय, 10वा स्कंद भगवंतांबद्दलचं, नंद महाराज, भागवतम पण तुम्ही वाचलंय. ते आले होते कशासाठी माहितीये?
प्रचार करायला भागवत कथा. मी खूप मोठा भागवत कथाकार आहे, माझ्यासाठी तुम्ही भक्त अरेंज करा, मी भागवत कथा करणार आहे. आणि ते ऍक्च्युली इतकं विचित्र झालेलं आहे आज. आमचे तिथे भक्त किती होते, आम्ही 2 फॅमिली, नवरा बायको 4 जण, आणि ब्रह्मचारी एक 4-5 जण, आणि लहान मुलं एक 4 जण. ते त्या दिवशी थोडंफार बोलले आणि दुसऱ्या दिवशी मला येऊन कंप्लेंट करतात, इतने लोगों के सामने मुझे भागवत कथा करना था तो मैं इतना दूर क्यों आता, आपको 100-200 लोग को बुलाना चाहिए. मी म्हटलं इतने ही है, आपको कथा करना है तो करो, ना तो जाओ, हमने थोड़ी बुलाया था आपको भागवत कथा करने के लिए यहाँ पे. मग त्यांना म्हटलं जेवताना मी, तुम्ही भागवत कथा करता, भागवतम मध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत की राजा खुश होतो आणि गायी दान करतो, आहेत की नाही. कुठली पण खुशीची गोष्ट असेल, मुलगा जन्मला, हे झालं ते झालं, भागवतामध्ये सगळीकडे आहे. आणि नुसते नंद महाराजच नाही, सगळे खुश झाले, गायी दान करतो. युधिष्ठिर महाराज गायी दान करतात, परीक्षित महाराज गायी दान करतात, पृथु महाराज गायी दान करतात. तेव्हा येस येस येस, मला सांगा म्हणले कुणाला दान करतात. मग ते अडकळले थोडेच, कारण प्रत्येक ठिकाणी न चुकता लिहिलेलं आहे गायी दान करतात ब्राह्मणांना. मग त्याची धार काढायला कोण, ब्राह्मणाची बायकोच जाते, ब्राह्मणच धार काढतो, ब्राह्मणच शेण घाण काढतो. आपले सगळे ऋषी मुनी यांच्या घरी गायी होत्या, माहिती तुम्हाला. कामधेनू कुणाची गाय होती, कुणाची गाय होती कामधेनू, कश्यप ऋषींची. नंदिनी कुणाची गाय होती, परशुरामचे वडील, काय नाव त्यांचं, जमदग्नी मुनींची. ते स्वतः रोज नांगर मारायचे, स्वतः रोज धार काढायचे. तुम्ही ब्राह्मण असला म्हणून काय झालं, तुम्हाला काय खायला लागणार नाही. आणि ब्राह्मणाची खरी व्याख्या काय असते माहितीये, ब्राह्मण तोच असतो जो बुद्धिमान असतो. मग ही कसली बुद्धी, घरात काही अन्नधान्य नसेल तरी मी पठण पाठणच करणार, मला आणून दिलं पाहिजे कोणीतरी. अरे कोणीच आणून देणार नाही, त्यावेळी काय करणार तू, मग बुद्धी चालायला पाहिजे ना तुझी. आता सध्या स्थितीला कलियुगामध्ये कुणी शेती करायला तयार नाही, मग कुणी केली पाहिजे, ब्राह्मणांनी केली पाहिजे. आणि ब्राह्मणांनी करून मग दुसऱ्यांना दाखवलं पाहिजे, बघा असं करायचं असते, कारण ब्राह्मण हा टीचर असतो. हे पण शास्त्रात लिहिलेलं आहे. त्यामुळे हा मूर्खपणा आपण सोडून दिला पाहिजे. मी ब्राह्मण आहे, मी हे आहे, मी तो आहे. बऱ्याच लोकांनी पाठ करून ठेवलंय आपल्या भक्तांनी. किती वेळ झाला, बऱ्याच लोकांनी आपल्या भक्तांनी पाठ करून ठेवलंय, कृषी गोरक्षा वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. भगवंतांनी सांगितलंय कृषी गोरक्षा वैश्याचं काम आहे. बरं मग तू कोण आहेस, तू त्याच्या खालचा आहेस. ऍक्च्युली ज्या अर्थी तुला हा अहंकार आहे त्या अर्थी तू ब्राह्मण कधी होऊच शकणार नाहीस, क्षत्रिय तर तू होणारच नाहीस कधी. क्षत्रिय हा सत्यवादी असतो, माहितीये का. क्षत्रिय शिवाजी महाराजांसारखा प्रजेतल्या एका व्यक्तीसाठी, एका जीवासाठी जीव द्यायला जो पुढे जातो त्याला क्षत्रिय म्हणतात. कुठे क्षत्रिय, मग तू ब्राह्मण पण नाही, तू क्षत्रिय पण नाही, मग तुला खायला प्यायला कोण देणार. तू वर तोंड करून म्हणतो वैश्याचं काम आहे गायींचा सांभाळ करणे. अरे मग तू कोण आहे, हा. तू आज इन्फोसिस विप्रो मध्ये जाऊन 1-1.5 लाख रुपये घेऊन येतो आणि मग 100 रुपये लिटरचं दूध घेतो म्हणून तू काय ब्राह्मण झाला. प्रभुपाद असते तर सांगितलं असतं. ऍक्च्युली आमच्या गुरु महाराजांनी एका पुस्तकामध्ये लिहिलं. नाही, भक्ती राघव महाराज आणि भक्ती विकास महाराज दोघांच्या तोंडातून मी ऐकलेलं आहे. ते म्हणतात सॉफ्टवेअर इंजिनियर हा सॉफिस्टिकेटेड शूद्र आहे. सॉफिस्टिकेटेड शूद्र, कम्प्युटर वापरायला येतं, कम्प्युटरचे तुम्हाला प्रोग्राम लिहिता येतात म्हणून तुम्ही ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण हा झोपडीत राहणारा असतो. सकाळच्या भाकरीवर संध्याकाळच्या भाकरीवर जो संतुष्ट राहतो त्याला ब्राह्मण म्हणतात. हे शास्त्रातून आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि हे समजावून घेतल्यावर मग आपल्यामध्ये मतभेद होणार नाहीत. प्रत्येकाचं काम आहे, प्रत्येकाचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि सगळ्यांनी मिळून एकच ध्येय ठेवला की आपल्याला प्रोजेक्ट शिल प्रभुपादांसाठी करायचा आहे, शेती शिल प्रभुपादांसाठी करायची आहे, भगवंतांसाठी करायची आहे, भक्तांसाठी करायची आहे. आपण जे भक्त एकत्र राहणार त्यांना शुद्ध अन्न मिळावं
ही भक्ताची सेवा आहे. भक्तांची सेवा म्हणजेच भगवंतांची सेवा आहे. या उद्देशाने प्रभूजी मला काय पडेल ते काम सांगा, माझ्या अंगाने जेवढं जमेल ते मी करायला मागे पडणार नाही. अशा उद्देशाने सगळे प्रेरित असतील, उत्साहित असतील, तर मग कशाला मतभेद होतील आणि कशाला काय होईल. त्यामुळे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे आजचा आपण वाचलेला. वर्किंग इज प्रीचिंग. असं नाही की जो फक्त बोलतो तोच प्रीचिंग करतो, जो काम करतो तो पण प्रीचिंग करतो. सगळे प्रीचिंग करतात. हरे कृष्ण. आजचा अध्याय थोडासा छोटा होता. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे, काही डिस्कशन करायचं आहे याच्यावरती? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. आता आपण कामाबद्दल बोलत होतो. इव्हन आता कॉर्पोरेट याच्यामध्ये पण जसं आपण म्हणतो की आपण जेव्हा काम करतो तेव्हा काम डिस्ट्रीब्यूट पण होतं. कोण करतं कोण नाही करत हे आपल्याला माहिती पण असतं आणि आपण त्याप्रमाणे गोष्टी ऍडजस्ट पण करतो. बेसिकली जसं तुम्ही म्हटलं, जे लीड करत असतात किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात. तर बेसिकली जेव्हा आपण ह्या गोष्टी सगळ्या करत असतो त्यावेळेस प्रत्येकाचे जे स्ट्रेंथ्स आहेत ते बघून आपण काम डिस्ट्रीब्यूट करतो. बरोबर. राईट. आणि स्ट्रेंथ्स बघून आपण जेव्हा काम डिस्ट्रीब्यूट करतो तेव्हा जे टीम जी असते त्या टीम मध्ये काय वेळेस असं होतं की त्यांना वाटतं की हा काम करत नाही, मग त्यांच्यात हे अशा गोष्टी डिस्कस व्हायला सुरू होतात. मग यावेळेस मग ऍज अन लीडर म्हणून आपण कसं हे करणार, कारण की ह्या गोष्टी मग परत कॉन्फ्लिक्ट होतात. त्या गोष्टी ह्यांनी मला असं म्हटलं, त्यांनी त्याला तसं म्हटलं, मग लोकांचे परसेप्शन्स होतात त्यात की हा काय काम करत नाही, किंवा बेसिकली प्रत्येकाला थोडा वेळ लागतो त्याच्या गोष्टीप्रमाणे आणि प्रत्येकाची एबिलिटी नसते तेवढं एफर्ट्स टाकायची, किंवा तुम्ही म्हटला की फिजिकल एबिलिटी किंवा काय त्याप्रमाणे लीडर लोकांनी लक्षात ठेवून की ह्याची स्ट्रेंथ काय आणि ह्याला काय काम दिलं पाहिजे. जनरली आता कॉर्पोरेट मध्ये असंच चालतं. कारण यावेळेस माझे जे एक्सपिरियन्स आहे ते मी सांगतो. राईट. मग अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा टीम्स मध्ये डिस्कस होतात तेव्हा भरपूर वेळा मी हे बघितलेलं आहे की कॉन्फ्लिक्ट होतात की हा तिसऱ्याला जाऊन सांगतो ह्याला काही कामच दिलेलं नसतं, हा काय करतच नाही, त्याला आपण सांगितलंच पाहिजे. ह्या गोष्टी थोड्या मॅनेज करणं खूप अवघड असतं. येस. त्यासाठी बेसिकली लिडरशिप लेवलला एक्सपेक्टेशन आणि ऍज अ टीम पण आपण जेव्हा काम करतो तेव्हा प्रत्येकाला प्रत्येकाची स्ट्रेंथ माहिती पाहिजे, किंवा बेसिकली त्यांचे जर काही कंप्लेंट्स असतील किंवा काय, मी तर माझ्या टीमला सांगितले असते तुम्हाला काय कंप्लेंट असतील किंवा काय क्वेश्चन असतील आपण मिळून बोलू, किंवा पहिलं माझ्याबरोबर बोला, मग आपण त्यावर सोल्युशन काढू. असं नाही की प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन असेल. तर त्या प्रॉब्लेम्स असणार, आपण येऊन बोललो आणि त्यावर एकत्र मिळून जर आपण ऍज अ टीम म्हणून काम केलं तर ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो. किंवा एकाबद्दल इकडे सांगणे एकाबद्दल तिकडे सांगणे, जर आपण असं करत बसलो टीम मध्ये तर टीम कुठेही जाणार नाही. मला फक्त महत्वाची गोष्ट वाटली. हो, अर्ध तुम्ही एक्सप्लेन केलं, आणि याचा मेन आणखीन एक गोष्ट वेगळी कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी काम करत असतो. ऍट द एंड ऑफ द डे, युएस मध्ये एक म्हण आहे ऍक्च्युली, ऍट द एंड ऑफ द डे आय वॉन्ट टू सी द डाइम्स. डाइम म्हणजे तिथले 10 सेंटची एक कॉइन असते. आमच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती होता, तो त्याला एकदा अवॉर्ड दिलेला. कॉर्पोरेटमध्ये असे अवॉर्ड देतात, बेस्ट टीम वर्कर किंवा बेस्ट हे वगैरे असं. मला आठवतंय हनीवेलमध्ये सगळ्यात मोठा अवॉर्ड असायचा ब्रावो अवॉर्ड म्हणून. ते मिळवायला खूप जण प्रयत्न करायचे. ते एका व्यक्तीला एका महिन्यात मिळालं, पण तो खुश नव्हता एवढा, म्हणजे काइंड ऑफ खुश होता. मी त्याला सहज विचारलं, काय तू खुश दिसत नाही तेवढा? जस्ट अ पीस ऑफ पेपर, आय वॉन्ट टू सी द डाइम्स.
कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये सगळे सगळे स्वार्थाने प्रेरित काम करत असतात. एकही व्यक्ती असा नसतो, अगदी सीईओ पासून ते लो लेवलच्या वर्कर पर्यंत सगळे स्वार्थाने प्रेरितच काम करत असतात. जरी वाटत असलं बाहेरून हे एका गोलसाठी एका मिशनसाठी करतात. कित्येक कंपन्या मी बघितलेल्या आहेत, त्यांचं मिशन स्टेटमेंट विजन स्टेटमेंट हे एचआरच्या मागे फक्त बोर्ड लावलेला असतो. त्या मिशन स्टेटमेंट प्रमाणे कुठलीच कंपनी काम करत नाही. प्रत्येकाचा स्वार्थ असतो. तो इथे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. आपण भगवंतांसाठी काम करतोय आणि ते रोज आपण भागवतम भगवद्गीतेमध्ये त्याचं आपण श्रवण करतोय की ते किती अहेतुकी असलं पाहिजे, निष्काम असलं पाहिजे, कुठलाही हेतू न ठेवता असलं पाहिजे. आणि ही भावना आपण काय म्हणतोय इनकल्केट करायचा आपण रोज अभ्यास करतोय. कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये हे सगळं मिशन स्टेटमेंट विजन स्टेटमेंट टीम बिल्डिंग ह्याच्यावरच चालू असतं सगळं. तिथे भावना नसते. आपण सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या भावनेवर आधारित करायचे. हा झाला अर्धा भाग. आणि अर्धा भाग जसा तुम्ही समजावून सांगितला की देअर शुड बी व्हेरी क्लिअर कट कम्युनिकेशन. याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. कदाचित शुभविलास प्रभूंनी एक व्हिडिओ पाठवलेला, त्याला खूप दिवस झाले त्यामुळे परत एकदा पाठवावं लागेल. न्यूयॉर्कच्या बाहेर एक खूप जुनी अशी कम्युनिटी आहे, इंटेन्शनल कम्युनिटी. खूप वर्षापूर्वी सुरू केलेली आणि अजूनही टिकून आहे. म्हणजे रूल्स रेग्युलेशन सगळे छान बनवलेत. त्यांचा एक व्हिडिओ आहे युट्यूबवरती, बऱ्याचदा आपण बघितला तो. मला आता शोधता येईल की नाही माहिती नाही, शोधलं तर मी पण तुम्हाला मी पाठवलेला बऱ्याचदा. तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात मस्त गोष्ट मला आवडली म्हणजे त्यांची जी मीटिंग रूम आहे ना, ती खूप मोठी अशी सर्क्युलर रूम आहे आणि रोज संध्याकाळी तिथे येऊन ते बसतात आणि त्याला त्यांनी नाव दिलंय लव्ह सर्कल. मनात जे काही असेल ते मनात न ठेवता प्रत्येकाने तिथे बोलायचं. छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असो कोणी राग मानायचं नाही. आणि ते इतक्या दिवसाचे त्यांचं प्रॅक्टिस असल्यामुळे बरेचसे लोक सांगितल्यावर एवढं राग पण मानत नाहीत. बरेचसे लोक फ्रीली सांगतात कारण त्यांना माहिती आहे मी सांगितलं तर माझ्याकडे कोणी जजमेंटल बघणार नाही. तर हे खूप महत्वाचं आहे कम्युनिटीमध्ये. प्रत्येकाने विदाउट जजमेंट प्रत्येकाचं ऐकून घेणे, प्रत्येकाने विदाउट फिअर बोलणे. आणि यालाच प्रभुपादांनी म्हटलेलं आहे इष्ट गोष्टी. काल आपण कुठेतरी काल का परवा वाचलो आपण, प्रभुपाद याला म्हणतात इष्ट गोष्टी. हे इष्ट गोष्टी जिथं होत नाही तिथे सगळं बिघडत जात. सगळं बिघडत जात. व्हेरी इम्पॉर्टंट असते. कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट कम्युनिकेशन शुड बी फ्री ऑफ एनी फिअर अँड फ्री ऑफ एनी जजमेंट. असं कम्युनिकेशन असलं पाहिजे आणि हे फॅसिलिटेट करणे हे लीडरचं काम असतं. मला हा प्रश्न आला आणि काल आपण जेव्हा भागवतमचा क्लास होता तेव्हा तुम्ही म्हटला की एक प्रभूजी होते युएसए, त्यांना प्रभुपाद असं तुम्ही काय म्हटला ना आकाशातून आलेले असं तुम्ही जेव्हा म्हटला ते निघून गेले प्रभूजी आणि प्रभुपादांना खूप वाईट वाटलं. बरोबर. तर माझ्या मनात हा प्रश्न आला की मग बेसिकली त्यावेळेस का निघून गेले हा त्यांचा इगो असेल प्रभूजींचा. तर कम्युनिकेशन झालेलं असणार आहे आणि बेसिकली माणसाचा इगोचा प्रश्न आहे. हो हो हो. ऍक्च्युली मला थोडं स्ट्राईक झालं. नाही ऍक्च्युली मी ती कथा पूर्ण डिटेल मध्ये ती कथा मी सांगितली नाही. तुम्ही जर लीलामृत वाचली तर तुमच्या लक्षात येईल की प्रभुपादांचं आणि ते पुरुषोत्तम प्रभूंचं 1 महिना 1.5 महिना चाललेलं आहे. तो ऐकायलाच तयार नव्हता. बऱ्याच भक्तांनी पण येऊन सांगितलं त्याला ऍक्च्युली. आणि अशा घटना घडणार. आपण असं गृहीत धरून चालायचं नाही की सगळं काही स्मूथली जाणार आहे. हे पण लक्षात ठेवा. प्रॉब्लेम्स असणार. मी त्यासाठीच म्हटलं ना, कुठेही गेलं तर प्रॉब्लेम्स असणार. आपण बोललं पाहिजे आणि असं नाही की 100% सोल्युशन्स पण निघतील त्याच्यावर. तर ऍटलीस्ट आता 100 एक काहीच सोल्युशन नाही, निदान 20% तरी कुठेतरी इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. 100% व्हायला 2 वर्ष जातील, 3 वर्ष जातील.
या तर आपण कुठली गोष्ट धरून नाही बसली पाहिजे. येस आणि अजून एक प्रभूजी, जसं आपण आता डिस्कस पण करत होतो की आपला स्वार्थ नसला पाहिजे कुठंच. आता जसं मी तुमच्याकडून प्रभुपादांचे लेक्चर घेतलेले श्री प्रभुपादांचे, भागवतमच्या तिसऱ्याच रेकॉर्डिंग मध्ये एक प्रभूजी म्हणतात की आपण मुक्तीसाठी भक्ती केली पाहिजे का. त्याचं सरळ उत्तर आहे प्रभुपादांचं की ती तुमची स्वार्थासाठी भक्ती, ती भक्ती नाही. या हा स्वार्थ असावा प्रल्हाद महाराज सांगतात, परंतु स्वार्थ कसा असावा हे देखील आपल्याला शिकलं पाहिजे गुरुकडून. आपला स्वार्थ असला पाहिजे विष्णू गती न ते विदु स्वार्थ गतीम हे विष्णू. आता सध्या आपले छोटे छोटे स्वार्थ आहेत जे पूर्ण होतील नाही होतील ते सगळे आपल्याला दुःखातच टाकणार आहे. फायनल तोच असतो. जे ऍक्च्युली सध्या स्थितीला आपल्या सगळ्या मंदिरामध्ये आणि सेंटर्समध्ये प्रॉब्लेम्स आहेत, कारण लीडर लोकांना हे नको आहे. अशा प्रकारची इष्ट गोष्टी, क्लिअर कम्युनिकेशन. जिथे लीडरशिप बिघडते ना तिथे सगळंच बिघडतं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हरे कृष्ण. इथे आज आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. वर्णाश्रम धर्म की जय. सगळे असेच कॉलवरती राहा. मी फक्त ऑनलाईन बंद करणार आहे. आपण मीटिंग कंटिन्यू करूया.